नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 7वी संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 गणिताचा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 बघतोय। या अगोदर आपण गणिताचे पहिल्या प्रकरणापासून 8व्या प्रकरणापर्यंतचे सगळे सराव संच 36 सराव संच ऑलरेडी बघितलेले आहेत। हे अगोदरचे जर तुम्ही सराव संच नीट बघितले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या सगळ्या सराव संचाच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह बघूयात। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याकडे आहे, उदाहरणे सोडवा। तर एकदम सोपा आहे बघा। पहिला प्रश्न -16 गुणिले -5 बघा, -16 गुणिले -5। आता उत्तर किती येतं? 1685। इथं गुणाकार तुमच्याकडे 80 येणार आहे, 1685 आणि चिन्ह जे आहे ते अधिकच राहणार आहे, कारण इथे वजा दोन ठिकाणी असेल तर उत्तराला अधिकचं चिन्ह राहणार आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा आपल्याकडं, 72 ला आपल्याला भाग लावायचा आहे, 72 भागिले -12 बरोबर, -12 म्हणजे याचा अर्थ कसा होतो? 72 भागिले -12 आपले हे -12। आता 72 ने जर 12 ने जर का 72 ला भाग लावला तर 12 सग 72। आता इथे एका ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणून आपल्याकडे उत्तराला वजाचं चिन्ह, झाला विषय। तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा, तिसरा प्रश्न आहे -24 गुणिले +2। आता 24 दुने 48 येतं, पण गुणाकार करत असताना एका संख्येला वजा आणि एका संख्येला अधिक चिन्ह असेल तर उत्तराला हे वजाचं चिन्ह राहतं, म्हणून -48। त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा, 125 भागिले 5 म्हणजे आपल्याला काय करायचं? 125 ला 5 ने भाग लावायचा आहे। 5 दुने 10, 5 5 25। 125 ला जर 5 ने भाग लावला तर आपल्याकडे उत्तर येतं 25, कारण 25 5 125। पाचवा प्रश्न बघा, -104 आणि -104 ला भागायचं आहे -13 ने, बरं का। आता बघा, -104 भागिले -13 बघा, 13 8 104। एकदा परत गुणाकार करून बघा, 13 गुणिले 8, 8 त्रिक 24, 4 4 आले 2, 8 1 8 आणि 2 10, 13 8 -4, उत्तर येणार माझ्याकडे 8। आता इथे बघा, दोन ठिकाणी वजाचं चिन्ह आहे, सारखं चिन्ह आहे, वजा असेल अधिक असेल तर उत्तराला काहीच चिन्ह नाही दिलं म्हणजे अधिकचं चिन्ह आहे। इथे भागाकार करत असताना एका संख्येला वजाचं चिन्ह आणि इथं काहीच नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं, त्यावेळेस उत्तराला वजाचं चिन्ह येतं। शेवटचा बघा हा प्रश्न आहे, 25 गुणिले -4, 25 गुणिले -4, 25 चौक 100, एका ठिकाणी वजा आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही गणित सोडवू शकतो, ही तुम्ही लिहून घेऊ शकताय। यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। बघा मित्रांनो, संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवत असताना प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। बघा, आता पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक दुसरा। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला की मूळ अवयव पाडून खालील संख्यांचा मसावी व लसावी काढा। पहिला प्रश्न आहे 75 आणि 135। तर पहिली गोष्ट आपण 75 चे अवयव पाडू, मग 135 चे अवयव पाडू आणि मग मसावी आणि लसावी या सगळ्या गोष्टी काढू। 75 चे अवयव काय पडतील बाबा? 75 ला पहिला भाग तुम्ही 5 ने भाग लावू शकताय, 5 ने भाग लावला तर उत्तर तुमच्याकडे 25 येईल, कारण 25 त्रिक 75 बरोबर। 5 ने सॉरी 3 एक मिनिट, 5 ने भाग लावला तर 15 उत्तर येईल, 15, कारण 15 उत्तर येईल आपल्याकडे, कारण 15 5 75। त्याच्यानंतर परत 15 ला 5 ने भाग लावला तर 5 त्रिक 15 येतं, 3 ला परत 3 ने भाग जाईल, 3 1 3 म्हणजे 5 गुणिले 3 असं उत्तर येईल। तिचा अवयव पडतील 5 गुणिले 3, झालं। 5 5 25, 25 त्रिक 75। आता 135 चे अवयव आपण पाडू। 135 चे अवयव बघा कसे पाडायचे, पहिलं 5 ने भाग जाऊ शकतो, 135 ला 5 ने भाग लावला, 5 दुने 10, 5 7 35, 27 उत्तर येईल, कारण 27 पंचे 135। 27 ला 3 ने भाग लावला, 3 9 27, 9 ला परत 3 ने भाग लावला, 3 त्रिक 9, या 3 ला परत 3 ने भाग लावला, 3 1 3 म्हणजे काय आलं, 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असे अवयव पडतील। 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असे अवयव पडतील। आता मला काढायचंय मसावी आणि लसावी, मसावी आणि लसावी काढायचा आहे।
आता मसावी म्हणजे काय, या दोघांमध्ये जे सामायिक अवयव आहे समान आहेत. बघा हे 5 आणि 5 ही एक जोडी समान आहे. त्याच्यानंतर 3 ला ही एक जोडी आहे. या 5 ला काय जोडी नाही आणि या 3 ला काय जोडी नाही. अशा प्रकारे मला हे 5 आणि 3 ही जोडी मला मिळते. ओके, 5 गुणिले 3 आपण ही जोडी आपण या ठिकाणी घेऊ. आता इथे घेऊ 5 गुणिले 3. इथे लिहायचं 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 किती 15. म्हणजे मसावी आला 15. 15 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने या दोघांना भाग जातो. तसं या दोघांना जर तुम्ही विचार केला तर 5 आणि 5 भाग जाऊ शकतो, पण 15 ही मोठ्यात मोठी संख्या आहे. आता लसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे बघा या ठिकाणी बघितलं तर 3 आणि 5 हे दोनच अवयव आहेत. तर याच्यामध्ये वर पण 3 आहे, खाली पण 3 आहे, वर पण 5 आहे, 3 पण 5 आहे. पण आता 3चा जर विचार केला तर 3 हा जास्तीत जास्त किती वेळा आलाय, वर 1 वेळा खाली 3 वेळा, तर जास्तीत जास्त 3 वेळा आलेला आहे 3. म्हणून या ठिकाणी आपण जास्तीत जास्त 3 वेळा आलाय म्हणून 3 गुणिले 3 गुणिले 3 हे लिहायचं. 3 गुणिले 3 गुणिले 3. 5 खाली पण आलाय आणि वर पण आलाय, पण जास्तीत जास्त वेळा कुठं आलाय, 2 वेळा आलाय, वर 2 वेळा जास्तीत जास्त म्हणजे 5 गुणिले 5. म्हणजे इथं तुम्ही काय करू शकता, 5 गुणिले 5 लिहू शकता. मग आता काय येईल बाबा बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, या तिघांचा गुणाकार 27 आणि या दोघांचा गुणाकार झाला 25. आता 27 गुणिले 25 करा. 27 ला 25 ने गुणा. 25 7 175 चे 5 आजच्याला आले 175 चे 5 आजच्याला आले 17. 25 दुने 50 आणि 17 झाले 67. म्हणजे इथे किती झाले 675. इथं उत्तर आलं 675. म्हणजे या दोन संख्यांचा जो काही मसावी आहे तो 15 आणि लसावी 675. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आता 114 आणि 176 बघा. दुसरा प्रश्न 114. 114 चे अवयव पाडू. 114 ला बघा दोनाने भाग जाऊ शकतो. दोनाने भाग लावला 2 पंचे 10 आणि 2 साती 14, 57च उत्तर आहे. बघा 57 येईल. 57 ला परत 3 भाग लावला, 3 बघा 3 1 3, 3 9 27, 19 आला आणि 19 ला परत 19नेच भाग लावा. 19 1 19. 2 गुणिले 3 गुणिले 19 असे इथे अवयव पडतील. त्याच्यानंतर 76. 76 चे अवयव काय पडतात बघा. आता हे रफ करतो. दोनाने पहिलं भाग लावा तुम्ही 76 ला. 76 ला भाग लावला 2 त्रिक 6, 2 8 16, 38 येईल. 38 ला परत दोनाने भाग लावा. दोनाने भाग लावला 19, 19 दुने 38. 19 ला परत 19 ने भाग लावा. 19 1 19. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 19 हे झाले आपले अवयव. म्हणजे 114 चे आणि 76 चे अवयव. आता एक मसावी काढायचा आणि दोघांचा लसावी काढायचा. मसावी म्हणजे काय बाबा, दोघांमध्ये समान काय, समान बघा ही 2 ही 2, 2 2 ची एक जोडी समान आहे. समान जर तुम्ही बघितलं तर हा 2 आणि हा 2 ही जोडी समान आहे. 19 आणि 19 ही जोडी समान आहे. म्हणजे 2 गुणिले 19 तुम्ही लिहू शकता. 2 गुणिले 19, 19 दुने 38. 38 हा झाला मसावी. 38 ने या दोघांना भाग जाईल. ओके. त्याच्यानंतर लसावी काय, लसावीचा जर तुम्ही विचार केला तर लसावी बघा 2 3 आणि 9, 2 3 आणि 19 असे 3 या ठिकाणी अवयव आहेत. तर 2 जास्तीत जास्त वेळा किती वेळा आलाय, जास्तीत जास्त 2 वेळा आलाय. म्हणजे 2 गुणिले 2 घ्या. त्याच्यानंतर 3 किती वेळा आलाय, एकदाच आलेला आहे जास्तीत जास्त, मग 3 एकदाच लिहा. 19 किती वेळा, वर एकदा खाली एकदा, एकदाच आलाय म्हणून 19 लिहा. बघा 2 दुने 4, 4 दुने 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 गुणिले 19. 12 गुणिले 19 हा गुणाकार किती येतो बघा, 12 गुणिले 19 म्हणजे 19 ला तुम्ही 12 ने करा. 12 9 108 चे 8 आजच्याला आले 10. बरं 12 9 108 चे 8 आजच्याला आले 10. 12 1 के 12, 12 1 के 12, 12 आणि 10 झाले आपल्याकडे किती, 12 आणि 10 किती झाले बाबा 22, 228. तर माझ्याकडे हे 228 येईल. म्हणजे मसावी 38 आणि लसावी 228. तर या दोन गणितांना तुम्ही लिहून घ्या. यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न जो आहे तो आपल्याकडे आपल्यासाठी खूप महत्वाचे सगळे प्रश्न आपण घेतोय या संकीर्ण मधले. बघा आता आपण पुढचे 2 आपल्याकडे प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊयात. बघा इथे आता 153 आणि 187 बघा. इथं प्रश्न क्रमांक 3 153 त्याचे अवयव पाडा आणि मग 187 चे अवयव पाडा. 153 ला बघा 3 ने भाग लावा पहिला. 153 ला 3 ने भाग लावा. 3 5 15, 3 1 3. परत 3 ने भाग लावा. 3 1 3, 3 7 21, 17 आले. 17 ला कितीने 17 ने भाग जातो, 17 1 17. 153 चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 17 होतील. त्याच्यानंतर 187 चे पण अवयव पाडून टाका. बघा 3 ने भाग लावला, 3 स्तक 18. 187 ला तर 3 ने भाग जात नाहीये.
मग भाग जात नसेल तर लावायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. 11ने भाग लावून बघा. 11ने 11 एके 11 आणि 11 साती 77. म्हणजे जर तुम्ही 187 ला 11ने भाग लावाला बघा, असा लावून बघा वाटलंच तर. 11ने भाग लावा. 11ने भाग लावायचा आपल्याला 187 ला. 11 एके 11, 18तून 11 गेले 7, वरून आले 7 आणि 11 साती 77. किती आले? 17 आले. आणि 17ला कितीने भाग जाईल? 17ला 17ने जाईल. 17 एके 17 म्हणजे 11 गुणिले 17 एवढेच अवयव पडतात. 153चे काय बाबा? 3 गुणिले 3 गुणिले 17 आणि इकडे 11 गुणिले 17 एवढेच अवयव. आता काढू मसावी आणि नंतर लसावी. आता यांचा मसावी बघा, इथं वर 3 आहे, खाली 3 नाही, 3ला जोडी नाहीये, 17लाच जोडी आहे. 17 आणि 17 ही एकच जोडी आहे, म्हणजे दोघांचा मसावी 17 आहे. लसावीचा विचार केला तर इथे 3, 11, 17 हे 3 अवयव आलेले आहेत. 3 बघा इथे 2 वेळा आलाय, म्हणून हे 2 वेळा घ्या जास्तीत जास्त. 17 हा 1 वेळा आलाय, एकदाच घ्या. आणि हा 11 एकदा घ्या. ठीक आहे, कारण 17 वर एकदा आलाय, खाली एकदा आलाय, एकदाच लिहिलं तरी आपल्याला चालतंय. मग इथं 3 गुणिले 3 घेतलं, गुणिले हा 17 घेतला आणि गुणिले आपला हा 11. बघा 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 17 आपल्याकडे 153 येतील. 153 आणि गुणिले हे 11. 11 त्रिक 33चे 3, हातच्याला आले 3. 11 पंचे 55, 56, 57, 58चे 8, हातच्याला आले 5. आणि 11 एके 11, 12, 13, 14, 15, 16, 1683. तर अशा प्रकारे इथे आपल्याला 1683 उत्तर येईल. परत बघा 11 त्रिक 33चे 3, हातच्याला आले 3. 11 पंचे 55, 55 आणि 3 झाले 58, 58चे 8, हातच्याला आले 5. 11 एके 11, 11 आणि 5 झाले 16, 1683. आता पुढे बघा 32, 24 आणि 48. आता बघा 32, 24 आणि 48 चौथा प्रश्न. 32, 24 आणि 48. 32चे अवयव बघा काय पडतात. 32चे अवयव जर तुम्ही पाडले, बऱ्याचदा तुम्ही पाडलेले आहेत मागे सुद्धा. 32ला 2ने भाग लावला 16, 16ला 2ने भाग जाईल, 2 8 16. 8ला परत 2ने भाग जातो, 2 चोक 8. 4ला परत 2ने भाग जातो, 2 दुने 4. 2ला परत 2ने भाग जातो, 2 1 2. 5 वेळा 2 आहेत, 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर 24चे अवयव. 24ला बघा, 24चा विचार केला, 2ने भाग लावला, 2 1 2, 2 दुने 4 12. 12ला परत 2ने भाग लावला, 2 सक 12. 6ला परत 2ने भाग लावला, 2 त्रिक 6. 3ला 3ने भाग लावला, 3 1 3. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. त्याच्यानंतर 48. 48ला बघा, 48चे अवयव पाडू. आता इकडे बाजूला कुठेतरी 48. 48ला 2ने भाग लावा, 2 दुने 4, 2 चोक 8. 24ला परत 2ने भाग लावला, 2 1 2, 2 दुने 4. 2ला परत 2ने भाग लावला, 2 सक 12. परत 6ला 2ने भाग लावला, 12ला 2ने भाग लावल्यानंतर 6ला 2ने भाग लावला, 2 त्रिक 6. 3ला 3नेच भाग जाईल, 3 1 3. तर बघा 2 2 2 2 4 वेळा आणि 1 वेळा 3 आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता काढा मसावी. मसावी बघा, या तिघांना हे 3 आणि हे 3, 3 जोडी आहे. बाकी ह्या तिनाची कुठंच जोडी नाहीये. मग आपण या ठिकाणी काय करू शकतो, इथे लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुने 4, 4 दुने 8 आपल्याकडं या ठिकाणी येईल उत्तर. 8 हा झाला मसावी. 8ने तिघांना सुद्धा भाग जाईल. तसं तिघांना 4ने पण जातो, 2ने पण जातो, पण मोठ्यात मोठी संख्या 8. आता लसावी काढू. लसावी. लसावी काय करायचं? लसावी म्हणजे काय? अवयव 3च आहेत, 2च आहेत, 2 आणि 3 असेच अवयव आहेत. आता 2 जास्तीत जास्त किती वेळा आलाय? 2 जास्तीत जास्त आहे बघा, इथं वर जर तुम्ही बघितलं या जोडीमध्ये, इथं 4 वेळा आलाय, 3 वेळा आलाय, पण जास्तीत जास्त 5 वेळा आलाय. म्हणून या 5 जणांना उचलायचं. बरोबर, 2 5 जणांना उचललं. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 5 वेळा दिले, 1 2 3 4 5. आणि दुसरा अवयव आहे 3. 3 एकच, इथं 1 वेळा आलाय, इथं 1 वेळा आलाय, पण जास्तीत जास्त किती वेळा? एकच वेळा आलाय, म्हणून तो एकदाच लिहा 3. आणि मग आता गुणाकार करा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 झालं. आणि गुणिले हे 3. आता किती येईल गुणाकार? 3 दुने 6, 3 त्रिक 9, 96. तर मसावी 8 आणि लसावी 96. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. चला घ्या लिहून. याच्यानंतर आपण पुढचा आपला प्रश्न जो आहे तो आपण बघूया. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला, तर हा तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? संक्षिप्त रूप द्यायचंय.
पण संक्षिप्त रूप देण्याच्या अगोदर आपल्याला मसावी काढायचा आहे भागाकार पद्धतीने. तर काय करायचं, पहिला जो प्रश्न आहे माझ्याकडं 322/391. तर ही मोठी जी संख्या आहे 391, हिला 322 ने भाग लावायचा छोट्या संख्येने 391 ला. ओके. आता बघा या ठिकाणी 322 एके 322, एकातून 2 जात नाही, 11तून 2 गेले 9, इथे एक हातचा घेतला, 9तून 2 आणि 1 3 गेले 6, 69 आपल्याकडे उत्तर आलं. आता या 69 ने मला भाग लावायचे, कोणाला, या 322 ला, बरं का, 322 ला. आता बघा 70 पकडा, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35, 69 चोक पकडा किती येतात बघा, 4 9 36, हातच्याला आले 3, 6 चोक 24, 25 26 27, 276. 69 चोक त्याला बाबा 276, 69 पंचे पकडलं तर तो 350च्या आसपास आकडा जाईल, मोठा आकडा जाईल. वजाबाकी करा, 12तून 6 गेले 6, हातच्याला 1, 12तून 7 आणि 1 8 गेले, 12तून 8 गेले, आपल्याकडे राहिले 4, या ठिकाणी 46 राहिले, बरं का. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इथं 3तून 3 गेले 0, 46 उत्तर आलं. आता या 46 ने कोणाला भाग लावायचंय बघा, ह्या 69 ला भाग लावायचा. 46 ने 69 ला भाग लावला तर 46 एके 46. आता 9तून आपल्याकडे 4 गेले, राहिले सॉरी 46 एके 46, 46 एके 46. 9तून आपल्याकडे 6 गेले, राहिले 3, आणि 6तून 4 गेले, राहिले 2. आता 23 आहे, 23 ने कोणाला भाग लावायचा, परत या 46 ला भाग लावायचा. 23 ने भाग लावू 46 ला, बघा 23 दुने 46, इथं भागाकार 0 येईपर्यंत भाग लावायचा, आणि शेवटचा जो काही तुमचा भाजक असेल तो म्हणजे तुमचा काय असतो, मसावी. मग या ठिकाणी काय म्हणायचं बाबा, मसावी जो आहे या दोघांचा, मसावी आपल्याला मिळालेला आहे 23, म्हणजे या दोघांना सुद्धा 23 ने भाग लावू शकतो. मग आता संक्षिप्त रूप लिहिताना मी कसं लिहिणार, 322/391 बरोबर 322 भागिले 23 छेद 392, सॉरी 391 आहेत, 391 भागिले 23, दोघांना सुद्धा या 23 ने भागला जाईल. 322 ला 23 ने भाग लावा, 322 ला भाग लावू 23 ने, 23 एके 23, बघा. आता या ठिकाणी 32 मधून 23 गेले, 9 राहिले, वरून आले 2, 23 चोक 92, किती आलं उत्तर, 14, वर आलं 14. 391 ला 23 ने भाग लावला, 391 ला भाग लावा 23 ने, 23 एके 23, बघा 9तून 3 गेले आपल्याकडे 6, 3तून 2 गेला 1, वरून आला 1, 23 7 161 म्हणून 17. मग या ठिकाणी इथं आपण लिहू शकतो 17, म्हणजे हे संक्षिप्त रूप पहिल्याचं काय आलं, 1417. तर अशा प्रकारे आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढायचा आणि मग आपल्याला हे उत्तर मिळतंय. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये तसंच करायचं आहे. एक मिनिट, हा बघा दुसरा, याच्यात 247 भागिले 209. तर आता छोटी संख्या 209 आहे, तिने आपण 247 ला भाग लावू. चला आता 209 एके 209, चला 209 एके 209, 7तून 9 जात नाही, 17तून 9 गेले, आपल्याकडे राहिले 17 मधून 9 गेले, आपल्याकडे 8 राहिले, 4तून 1 गेला, 3 राहिले, 38. आता या 38 ने कोणाला भाग लावायचा, या 209 ला, 209 ला 38 ने भाग लावला. बघा समजा 38 च्या ऐवजी 40 पकडलं तर 4 पंचे, मग आपण 38 पंचे बघा किती येतात, 38 पंचे, 8 पंचे 40 0, 4 आले 4, 5 त्रिक 15 आणि 4 19, 190. 38 पंचे आपल्याकडे येतात 190. आता बघा 9तून 0 गेले, आपल्याकडे राहिले 9, आणि 10 मधून 9 गेले, 1 राहिले, आणि 2तून 2 गेले 0, 19 आलं. आता या 19 ने कोणाला भाग लावायचा, या 38 ला भाग लावायचा. 38 ला जर मी भाग लावला तर माझ्याकडे किती येतील, 19 दुने 38. तर इथे बाकी 0 आलं, म्हणजे मसावी किती झाला, 19. याचा अर्थ मसावी जो आहे तो आहे 19. मग मसावी 19 असेल तर आता मला हे संक्षिप्त रूप काढता येईल. 247 छेद 209 बरोबर काय करायचं, 247 ला 19 ने भागा, आणि भागिले 209 ला सुद्धा आपल्याला 19 ने भागावं लागणार आहे. 209 ला सुद्धा 19 ने आपण भागू. चला 247 ला 19 ने भाग लावून उत्तर काय तर बघा, 247 भागिले 19, 19 एके 19, 24 मधून 19 गेले, 5 वरून आले 7, 19 त्रिक 57 म्हणजे 13 आलं. इथं वर उत्तर आलं 13, आणि 209 ला 19 ने भाग लावा.
209 ला 19 ने भाग लाव. 19 एके 19, 20 19 गेला 1, वरून आले 9 आणि 19 एके 19 म्हणजे 11. म्हणजे 13/11 हे माझ्याकडे उत्तर येईल. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. हे सगळं कच्चं काम आहे. ओके. तर सोपे सोपे प्रश्न आहेत. फक्त भागाकार पद्धतीने मसावी काढता आला पाहिजे. पुढे जाऊ. आता तिसरा बघा प्रश्न हा. तिसऱ्या प्रश्नात 117 आणि 156 आहेत बरं का. 117 भागिले 156. तर 117 ने आपण 156 ला भाग लावू. बघा 117 ने भाग लावतो. 117 एके 117. बघा 16तून 7 गेले 9. 16तून 7 गेले 9 राहिले आपल्याकडे. कारण आपल्याकडे 6तून 7 जात नाही. 16 मधून 7 गेले 9 राहिले. 5तून 3 गेले 5तून 1 आणि 1 2 गेला. 5मधून हा जो आपण हातचा घेतला होता ही वजाबाकी तुम्हाला करता येईल. 5तून 1 आणि 1 2 गेले. आपल्याकडे 3 राहिले एकूण. आता इथं भाग लावायचा. 39 ने कोणाला भाग लावायचा? 117 ला. 117 ला. आता 39च्या पाड्यात 117 येतात का बघा. 39 त्रिक किती येतात बघा. 39 त्रिक 3 9 27 चे 7 आजच्या राहिले 2 3 त्रिक 9 10 11 117. 39 त्रिक 117 येतात. मग 117 तून 117 गेले 0. म्हणजे इथे किती झाला? 39 हा तुमचा मसावी झाला. मग इथं मसावी जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे 39. मग आता आपण संक्षिप्त रूप काढू शकतो. 117 भागिले 156. 117 ला 39 ने भाग लावा आणि 156 ला पण 39 ने भाग लावा. बघा तुम्ही भाग लावला तर 39 त्रिक मगाशी बघितलं 117 तर इथं 3 येतील आणि 39 चोक 156 येतात. म्हणजे 304 हे उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल. संक्षिप्त रूप देताना एक लक्षात घ्यायचं, सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की भागाकार पद्धतीने मसावी काढायचा आणि त्यानंतर मग संक्षिप्त रूप आपल्याला देता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे चौथा. खालील संख्यांचे वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढायचे आपल्याला बघा. वर्गमूळ काढण्याच्या अगोदर अवयव काढता आले पाहिजेत. बघा पहिलं 784. याचे आपण अवयव काढू. 784 चं वर्गमूळ काढायचं असेल तर 784 चे अवयव बघा. 784 चे अवयव काय पडतात? तर 784 ला समजा मी पहिलं 2 ने भाग लावला. 2 ने भाग लावला तर बे त्रिक 6, बे 9 18, बे 2 4 392 येतात. 392 ला परत 2 ने भाग लावला. बे के बे 9 18, बे 12 196 येतील. 196 ला परत तुम्ही 2 ने भाग लावा तर किती येतील? 92 18 आणि 82 16 98 येतील. 98 ला परत तुम्ही 2 ने भाग लावला तर 98 च्या निम्मे 49 येतील. 49 7च्या पाड्यात येतात. 7 ने भाग लावला 7 7 49 आणि या 7ला परत 7 ने भाग लावला 7 1 7. काय अवयव आले बघा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7. आता मला याचं काय करायचं बाबा, याचे वर्गमूळ काढायचं 784 चे. तर वर्गमूळ काढताना मी काय करणार आहे, ही एक जोडी, ही एक जोडी, ही एक जोडी, 3 जोड्या आहेत. तर त्यांच्यातून एका एकालाच उचलणार. या जोडीतून एक उचलले, या जोडीतून एक घेतले आणि या जोडीतून 7 घेतले, एक 7 घेतले. बरोबर. आता बघा बे दुने 4 गुणिले 7, 7 चोक किती झालं 28. म्हणजे वर्गमूळ किती आलं बाबा 28. 784 चं वर्गमूळ 28 आलं. एकदम सोपं आहे. आता पुढे बघा. पुढे 225. 225. आता 225 चे अवयव पडा. 225 चे अवयव काय येतात बाबा. पहिलं 5 ने भाग लावला बघा. 5 चोक 20, 5 5 25 45. 45 ला परत 5 ने भाग जाईल. 5 1 5, 5 9 45. 9 ला 3 ने भाग जाईल. 3 ने भाग लावला 3 त्रिक 9. 3 ला परत 3 ने भाग जाईल 3 1 3. म्हणजे काय आलं बाबा 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3. आता याचं वर्गमूळ, वर्गमुळात 225. ही जोडी 5 लिहिले, या जोडीतले 3 लिहिले. उत्तर आलं 5 त्रिक 15. 225 चं वर्गमूळ 15 आणि 784 चं वर्गमूळ 28. ठीक आहे. हे लिहून घ्या. यानंतर आपण 1296, 2025 आणि 256 ची वर्गमूळ काढू. ठीक आहे. चला बघा पुढे. आता पुढचा प्रश्न आहे तिसरा. 1296. 1296 बघा. आता 1296 ला कितीने भाग जाते बघा. 1296. 1296 ला तुम्ही 2 ने भाग लावत चला, 4 ने भाग लावत चला. बघा 4 ने जर भाग लावला, चला 2 नेच लावू. बेसक 12, बेसक 12, बेच चौक 8, बे 8 16, 800 648. बरोबर. परत याला 2 ने भाग लावला. बे त्रिक 6, बे दुने 4, बेच चौक 8. परत 2 ने भाग लावला. बे के बे, बेसक 12, बे दुने 4. परत याला 2 ने भाग लावला. बे 8 16, बे 1 के बे.
आता 81 ला 3 पण भाग जाईल आणि 9 पण भाग जाईल. बघा 9 भाग लावला 9 9 81, या 9ला परत 9 भाग लावला 9 1 9. मग अवयव काय पडले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 9 गुणिले 9. बघा ह्या दोघां आता मला वर्गमूळ काढायचे. वर्गमुळात 1296. याच्यातून एक बाहेर आले, या दोघांची जोडी आहे त्याच्यातून एकदाच म्हणजे 2 गुणिले 2चं फक्त 2 घेतलं, एक या जोडीमधला फक्त एक 2 घेतला, या जोडीमधला पण एक 2 घेतला आणि या जोडीमधला पण एक 9 घेतला. बघा 2 दुने 4 गुणिले आपले 9 आणि 9 चौक 36, तर किती झालं बाबा? 36 झालं 1296चं वर्गमूळ. आता 20 25 म्हणजे चौथा जो प्रश्न आहे 2025 याचं वर्गमूळ काढू. मग 2025 चे अवयव काय पडतात बघा. 2025 चे अवयव पडा. पहिला 5ने भाग लावा, 5 चोक 20, 5 0 0, 5 1 5, 401. 5 चोक सॉरी 5 5 25 येतील, 5 5 25, 5ने भाग लावला. बघा लक्षात घ्या 2025 ला जर तुम्ही 5ने भाग लावला तर 405 उत्तर येते. एकदा असं पण वाटलंच इथे बघा 2025 5ने भाग लावला, 5 चोक 20, वरून आले 2, 5 0 0, 2 हातून 0 गेले 2, वरून आले 5 आणि 5 5 25, 405. 405 ला परत 5ने भाग जाईल, 5 48, 5 1 5. 81 कितीच्या पाड्यात येतात? 9च्या. 9 9 81. परत 9ला 9ने भाग जाईल, 9 1 9, म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 9 गुणिले 9, 5 गुणिले 5 गुणिले 9 गुणिले 9. आता वर्गमूळ काढायचंय. 2025 चं वर्गमूळ 5 5 एकदाच लिहा, 9 9 एकदाच लिहा, 5 9 45. तर अशा प्रकारे हे 2025 चं वर्गमूळ. आता 1296चं आपण वर्गमूळ कसं काढायचं ते बघूयात. तर सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, वर्गमूळ काढणं काही इतकं अवघड नाही, फक्त अवयव पाडता आले पाहिजेत आपल्याला. बघा आता 256चं वर्गमूळ काढू. 256, पण 256 चे अवयव 256 बघा. याला 2ने भाग लावला 256 ला 128 आले. 128 ला 2ने भाग लावला 64 आले. 64 ला 2ने भाग लावला 32 आले. 32 ला 2ने भाग लावला 16 आले. 16 ला 2ने भाग लावला 8 आले. 8 ला परत 2ने आपण भाग लावला. 8 ला 2ने भाग लावला 2 चौक 8 आले. 4 ला 2ने भाग लावला 2 दुने 4 आले. 2 ला 2ने भाग लावला 2 1 2 आले. किती वेळा 2 आहे? 1 2 3 4 5 6 7 8 वेळा 2 आहे आपल्याकडे. 8 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. आता 256चं वर्गमूळ. ही जोडी एकदा 2 घ्या, या जोडीतून 1 2 घ्या, या जोडीतून 1 2 घ्या, बरोबर, गुणिले या जोडीमधून 1 2 घ्या. किती झालं? 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16, उत्तर आलं 16. 256चं वर्गमूळ 16. तर हे अवयव जरा व्यवस्थित पाडायला शिका. आपण मागे अवयव कसे पाडायचे हे शिकलेलो आहोत ऑलरेडी मागच्या काही सराव संचांमध्ये. यावर आज जास्त डिटेलमध्ये चर्चा करायची वेळ नाहीये. पुढचे प्रश्न बघू. बघा इथे मला काय करायचं पुढच्या प्रश्नांमध्ये, एक 5वा जो प्रश्न आहे, निवडणुकीसाठी 4 मतदान केंद्रे दिलेली आहेत. प्रत्येक केंद्रावरील स्त्रिया व पुरुष यांनी केलेल्या मतदानाची माहिती सारणी दिली आहे. तर बघा मतदार केंद्रे काय आहे? नवोदय विद्यालय, विद्यानिकेतन शाळा, सिटी हायस्कूल आणि एकलव्य शाळा. स्त्रियांचं मतदान आहे नवोदय विद्यालयात 500, विद्यानिकेतन मध्ये 520, सिटी हायस्कूल मध्ये 680, एकलव्य शाळामध्ये 800. आणि पुरुषांचं मतदार आहे नवोदय विद्यालयात 440, विद्यानिकेतन मध्ये 640, सिटी हायस्कूल मध्ये 760 आणि एकलव्य शाळामध्ये 600. ही माहिती आपल्याला इथं आलेखावर काढायची. ऑलरेडी मी काढून दाखवले. यामध्ये खाली बघा हे सगळे विद्यालय लिहिले, नवोदय विद्यालय, विद्यानिकेतन, सिटी हायस्कूल, एकलव्य विद्यालय, बरोबर. त्याच्यानंतर इथं 800 हा मोठा आकडा दिसतोय मतदाराचा. मग आपण इथं वाय अक्षावरती काय घेतलं? 100 200 300 400 500 600 700 800. 100 100चे आपण फरकाने घेतलेले आहेत. म्हणजे काय? प्रमाण लिहायचं. वाय अक्षावर 1 सेमी म्हणजे 100 मतदार असं आपण या ठिकाणी म्हणतोय. आता स्त्रियांच्या संख्या आपण रेड मध्ये घेतल्या आणि पुरुषांच्या संख्यांना आपण व्हाईट कलर दिलेला आहे. आणि इथं लिहायचं मतदाराची संख्या. आणि त्याप्रमाणे स्त्रिया 500 आहेत म्हणून हा लाल रंग 500 पर्यंत गेला हा स्तंभ. आणि दुसरा पुरुष 440 म्हणजे 440 म्हणजे थोडंसं 400 आणि 500च्या मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला इथं आकृती दिसते. ही आकृती तुम्हाला अशा प्रकारे हा जोड स्तंभाले काढता आला पाहिजे. यावर आपण सराव संच 31 मध्ये जास्त चर्चा केलेली आहे. ओके, बघा पुढे. हा ऑलरेडी इथं उत्तर दिलेलं आहे, ते तुम्ही बघा. व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या, हा स्तंभ काढून घ्या.
पुढे पदावली सोडवा. आता या पदावल्या आपल्याला सोडवायच्या आहेत. थोडंसं आपण या प्रश्नाला जरा सुटसुटीत करूयात, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित एकच मिनिटं फक्त. तर बघा, हा जो प्रश्न आहे पुढचा, याला जरा थोडं सुटसुटीत करू, कारण वेगवेगळे प्रश्न घेऊयात, एकाच ह्याच्यामध्ये सगळे नको. ओके. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो 6वा प्रश्न आहे, तर 6वा प्रश्न एकदम सोपा आहे. पदावली सोडवा. याच्यात आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला कंस सोडून घ्यायचंय, मग गुणाकार, भागाकार आणि मग बेरीज वजाबाकी. आता या पहिल्या प्रश्नामध्ये बघा, 45/5 आणि 20 गुणिले 4 हा गुणाकार अगोदर करून घ्या. 45ला 5ने भाग लावला, 5 9 45 अधिक 20 चोक 80 आणि वजा 12. 9 आणि 80 झाले 89 आणि वजा आपले 12. 89 मधून 12 गेले, 9तून 2 गेले 7, 8तून 1 गेला 7, 77 आलं. इकडे काय होईल बाबा, बघा, पहिला हा कंस करा आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आपण करू. 38 वजा 8 30 झाले, गुणिले आपले 2 भागिले 5 आणि अधिक 13. तर पहिला आपण काय करू, हा गुणाकार करून घेऊ. 30 दुने 60 आणि भागिले आपल्याकडे 5 अधिक 13. आता 60 भागिले 5, 60ला 5ने भाग लावायचा आहे. 12 पंचे 60 येतात. 60ला 5ने भाग लावलं, 12 उत्तर आलं आणि अधिक हे 13. 12 अधिक 13 आपल्याकडे आलं 25. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. एकदम सोपं आहे मित्रांनो. पदावली सोडवा हा प्रश्न खूप सोपा आहे, हातातले मार्क आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे बघा, हा प्रश्न जरा थोडासा मोठा वाटेल, पण एकदम सोपा आहे. तर पहिला हा भागाकार आपण करून घेऊ. तर काय असतंय, 5/3 राहिलं इथं, 4/7 भागाकाराचा गुणाकार करायचं. 21 गेले वर, 32 आले खाली. बघा, 21 वर जातील, 32 खाली येतील. आता इथे काय होईल बघा, 7 आणि 4 या दोघांनी यांना भाग जाईल. बघा, 7 एके 7, 7 त्रिक 21, 4 एके 4, 4 8 32. असं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. आता बघा, 5/3 अधिक वर काय राहिले 3 आणि खाली काय राहिले 8. बघा, आता तिरकस गुणाकार करा. 8 पंचे 40 अधिक 3 त्रिक 9 भागिले 3 8 24, म्हणजे किती आले बाबा, 49 भागिले 24. 40 आणि 9 49 भागिले 24, असं आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. आता इथं या गणितामध्ये काय करायचं बघा, इथे जर आपण बघितलं तर आतमध्ये हा बघा, सगळ्यात आतमध्ये असणारा कंस बघा कसा आहे, 3 गुणिले मैरपी कंसामध्ये 4, परत आतमध्ये हे 85 अधिक 5 90 करून टाका, वजा 15ला 3ने भाग लावला, 3 5 15 म्हणून 5 करून टाका. ओके, आणि त्याच्यानंतर अधिक आपले पलीकडचे 2 आहेत. आता काय होईल बाबा, 3 गुणिले या कंसामध्ये 4 आणि त्याच्यानंतर हे 4 गुणिलेत ना, 90 मधून 5 गेले 85, मग इथे 4 गुणिले 85 होतील डायरेक्ट, आणि हा अधिक 2 पलीकडे जाईल. बरोबर. आता पुढे काय होईल बघा, 3 बाहेर आहेत आपले, गुणिले 45 85 चोक. बघा, 85ला 4ने गुणा, 85 गुणिले 4, 4 पंचे 20, 7 आले 2, 8 चोक 32, 33 34 म्हणजे 340. इथं लिहा 340 आपल्याकडं उत्तर येईल, आणि 340 नंतर हे अधिक 2. ठीक आहे, 3 गुणिले 340 अधिक 2 झाले 342. 342ला 2ने गुणा, 3ने गुणा, 3 दुने 6, 3 चोक 12चे 2, त्याला आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 1026 हे आपल्याकडे उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला हा तिसरा आणि चौथा प्रश्न सुद्धा झालेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा जो प्रश्न क्रमांक 7वा जो आहे, त्या 7व्या प्रश्नाकडे आपल्याला आता जायचं आहे. ठीक आहे, 7वा बघा, 7वा प्रश्न म्हणजे सोडवायचा. आपल्याला इथं पण आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत, काही प्रश्न आहेत, बेरीज करायचे. बघा, इथं बेरीज कशी करायची मागे आपण बघितलंय. 5/12 अधिक 7/16 तिरकस गुणाकार, 16 गुणिले 5. बघा, 16 गुणिले 5 यांचा गुणाकार करायचा, आणि अधिक 12 गुणिले 7 यांचा गुणाकार करायचा, आणि भागिले 12 गुणिले 16 यांचा गुणाकार करायचा. बघा, 16 पंचे 80 अधिक 12 7 84 भागिले 12 गुणिले 16. बघा, 16ला जर मी 12ने भाग लावला, 16ला जर का मी 12ने गुणलं, तर 12 सक 72चे 2 हातच्या आले 7, 12 एके 12, 12 आणि 7 आपल्याकडे झाले 19, म्हणजे 192 इथं आपल्याकडे आलं.
आता बघा 180 अधिक 184 झाले 164 भागिले 192. आता या दोघांना चाराने भाग जाऊ शकतो, 164 आणि 192 ला. 164 ला चाराने भाग लावला 4 × 16 4 × 4 41 उत्तर येईल. आणि 192 ला जर चाराने भाग लावला तर किती येतो उत्तर बघा. 4 × 16 19 16 गेले 3 वरून आले 2 4 8 32 48. 164 ला जर का मी चाराने भाग लावला तर उत्तर येतं 41 आणि 192 ला चाराने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येईल 48. ठीक आहे, झालं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण पहिला सोडू शकतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय 3 2/5 वजा 2 1/4. हिचं काय करतो आपण बघा 5 त्रिक 15 या दोघांचा गुणाकार. 5 त्रिक 15 आणि 2 17 भागिले 5 वजा 4 दुने 8 आणि 1 9 भागिले 4. काय केलं 5 त्रिक 15 आणि 2 17/4 4 दुने 8 अधिक 9/4. 5 त्रिक 15 अधिक 17/5 येते सॉरी आणि 4 दुने 8 आणि 1 9/4 आहे. आता काय होईल बघा तिरकस गुणाकार 17 चोक 68 9 5 45 भागिले 5 चोक 20. 68 मधून 45 गेले, 8तून 5 गेले 3 6तून 4 गेले 2 भागिले 20. संपला विषय, झाला एवढंच विषय. ठीक आहे, पुढे बघा पुढचा आपल्याकडे तिसरा प्रश्न. याच्यात काय 5 12/5 गुणिले वजा 10/3. बघा इथे काय होईल 12 गुणिले 10 120 वजा 120 आणि 5 त्रिक 15. आता 15 8 120 येईल, एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 8 हे उत्तर आलं. इथे काय होईल बघा या गणितामध्ये, या गणिताला आपण इथूनच सोडवायला सुरुवात करू. 8 चोक 32 32 आणि 8 32 आणि 3 किती 33 34 35. बघा 8 चोक 32 आणि 3 35 भागिले 8 जसे तसे. आणि या भागिलेचं झालं गुणिले, या भागिलेचं आपण गुणिले करणार. 18 वर गेले 25 आले खाली. बघा 35 आणि 25 पाचाच्या पाड्यात येतात. 5 5 25 5 7 35 झालं. 8 आणि 18 ला 2 ने भाग जाईल 22 चोक 8 92 18. मग वर काय राहिले बाबा 7 9 63. वर राहिले 9 7 63 लिहा आणि खाली 4 5 20 63/20 हे उत्तर येईल. अशा प्रकारे ही सगळी गणित आपल्याला सोडवता आली पाहिजे. ठीक आहे, आता हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, ओके चला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा 7वा प्रश्न झालाय. आता याच्यानंतर 8वा 9वा 10वा 11वा 12वा 8 9 10 11 12 हे जे 5 प्रश्न आहेत. तर या 5 प्रश्नांमध्ये आकृत्या काढायच्या. तर त्या आकृत्या आपण काढून घेऊयात. यासाठी आपण या बोर्डवरती न बघता आपण पेपरवरती प्रत्यक्षात त्या आकृत्या काढून आपण बघूयात पेन्सिल पट्टीचा वापर करून. तर बघूयात आता 8वा प्रश्न. तर बघा मित्रांनो हा जो आहे प्रश्न क्रमांक 8वा. तर या ठिकाणी बघा प्रश्न लिहिलेला आहे. मी आकृत्या पेन्सिलचा आणि स्केच पेनचा वापर करून काढतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दिसाव्यात. फक्त परीक्षेला आपण पेन्सिलनेच काढायचे आहेत. तर बघा इथं त्रिकोण एबीसी काढायचा आहे. कोण ए 55 अंश बी 60 अंश तर एबी 5.9 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला त्रिकोण एबीसी काढायचा आहे. तर बघा त्रिकोण एबीसी मी अशा प्रकारे कच्ची आकृती काढली. अगोदर कच्ची आकृती काढायची. एबी 5.9 आहे, कोण ए 55 आहे, बी 60 आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, सुरुवातीला आपण पाया 5.9 सेंटीमीटरचा आहे तर तो आपण 5.9 सेंटीमीटरचा पाया कधी सुद्धा सुरुवातीला पाया काढायचा. तर 5.9 सेंटीमीटरचा हा आपण त्रिकोणाचा पाया जो आहे आपल्याला एबी, तो एबी आपण या ठिकाणी काढला. इथे लिहायचं ए बी आणि इथं लिहून ठेवायचं 5.9 सेंटीमीटर. यानंतर कोण ए 55 अंश आणि बी 60 अंश आहे. तर ए वर इथं या ठिकाणी कोण मापक ठेवायचं आणि इथून मोजायचं. लघु कोण आहे 10 20 30 40 50 आणि 50च्या नंतर येईल इथं 55. तर हा 55 अंशाचा कोण ए जो आहे तो आपण असा काढू शकतो. तर आपला कोण ए जो आहे तो झालेला आहे 55 अंशाचा आणि त्या अनुषंगाने इथं लिहायचं 55 अंश. आणि त्यानंतर कोण बी 60 अंश मापाचा आहे. इथं बी वर कंपासचं टोक ठेवायचं, आपलं सॉरी कोण मापक ठेवायचा आणि 60 अंश बघा इथे 60 अंश आहे, इथून मोजायचं असं 60 अंश. आणि हा आपण 60 अंशाचा कोण काढून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला त्रिकोण तयार झाला. या त्रिकोणाचं नाव आहे एबीसी. हा 60 अंश मापाचा कोण आणि दुसरा 55 अंश मापाचा कोण आणि एबी 5.9. तर अशा प्रकारे हा 8वा प्रश्न झालाय, 8वी आकृती. आता 9वी आकृती काय बाबा,
9वा प्रश्न त्रिकोण XYZ काढायचा आहे. बघा कच्ची आकृती काढलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला XY 3.7 आहे, YZ 7.7 आहे, त्याच्यानंतर XZ आपल्याकडे 6.3 आहे. तर सुरुवातीला YZ 7.7 आपण काढून घेऊया. 7.7चा YZ अशा प्रकारे 7.7 सेंटीमीटरचा आपला हा YZ आपण काढून घेऊ मस्तपैकी. ओके, 7.7 सेंटीमीटर. इथं Y आहे, इथं Z आहे, इथं 7.7 सेंटीमीटर आपल्याला लिहायचं आहे. यानंतर पुढचा मुद्दा काय आपल्याला, पुढे काय आपल्याला दिलंय की XY 3.7 आहे. मग कंपासमध्ये आपल्याला 3.7 सेंटीमीटरचं अंतर आपल्याला घ्यायचं अशा प्रकारे, आणि 3.7 सेंटीमीटरचं अंतर घेऊन एक कंस मारायचा अशा प्रकारे. Y वर कंपासचं टोक ठेवून एक कंस आपण अशा प्रकारे मारून घेऊ, कारण आपल्याला इथं XY 3.7 आहे. त्याच्यानंतर XZ 6.3 आहे. मग कंपासमध्ये आपण 6.3 सेंटीमीटरचं अंतर घेऊन इथे कंपासचं टोक ठेवू Z वरती आणि एक कंस मारून घेऊ. हा जो या ठिकाणी कंस मारल्यानंतर हा इथं जो मला बिंदू मिळालेला आहे त्याचं नाव असणार आहे X, आणि इथं आपण XY ला जोडू आणि त्याच बरोबर हा XZ जो आहे याला सुद्धा आपण जोडून टाकूयात. आणि अशा प्रकारे आपला हा त्रिकोण तयार झाला. इथं लिहायचं 3.7 सेंटीमीटर, इथं लिहायचं 6.3 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे मित्रांनो आकृती आपल्याला काढता आली पाहिजे. एकदम सोपी आकृती आहे. फक्त आधी कच्ची आकृती काढायची आणि त्याच्यानंतर आपण मुख्य आकृती काढायला घेऊ शकतो, पण कच्ची आकृती अगोदर व्यवस्थित काढली पाहिजे. आता या प्रश्नामध्ये बघा एक विशेष आहे की इथं PQR काढायचं आपल्याला. त्याच्यामध्ये कोण Pचं माप बघा 80 आहे, Qचं माप 70 आहे आणि QR आपल्याकडे 5.7 आहे. आपल्याला पायालगतचा कोण माहिती पाहिजे. आता हा 80 आणि 70 आहे. 80 आणि 70 आणि हा R किती, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 80 आणि 70 झाले 150. मग राहिले किती 50. म्हणजे हा जो कोण आहे तो तुमचा 50 मापाचा असला, नाही सॉरी, हा कोण 50चा नाही, 80 आणि 70 150, म्हणजे हा तुमचा कोण 30 अंश मापाचा असला पाहिजे. किती मापाचा, 30 अंश मापाचा. R जो कोण आहे तो 30 अंश मापाचा असला पाहिजे, कारण 70 अधिक 30 100 अधिक 80 180, म्हणजे हा कोण 30 मापाचा तुम्हाला काढायचा आहे. मग सुरुवातीला आपण QR काढूयात 5.7 सेंटीमीटरचा छानपैकी. अशा प्रकारे 5.7 सेंटीमीटरचा आपण QR काढून घेऊ. ओके, QR काढला. इथं आहे Q, इथं आहे R, लिहायचं 5.7 सेंटीमीटर. कोण Q 70 मापाचा आहे. कोण मापक घ्यायचं आणि कोण मापकामध्ये इथे Q वर ठेवायचं अशा प्रकारे, आणि 70 अंश माप. 70 अंश माप बघायचं 10 20 30 40 50 60 आणि 70 अंश इथं आलं, आणि मग याला जोडायचं. हा झाला आपला कोण 70 अंश मापाचा. इथं लिहायचं 70 अंश. आणि दुसरा 30 मापाचा कोण आहे. मग इथे आपल्याला कोण मापक ठेवायचं असं 30 मापाचा. 10 20 आणि 30 बघा इथे आलं. मग इथून अशा प्रकारे आपल्याला हा 30 मापाचा कोण काढता येऊ शकतो. ठीक आहे, हा झाला कोण 30 मापाचा. इथे लिहायचं 30 अंश आणि इथे जो बिंदू मिळाला तो P. अशा प्रकारे PQR आपण हा त्रिकोण काढू शकतो. ठीक आहे, तर एकदम सोपं आहे. आकृत्या काढताना थोडीशी काळजी घ्यायची, व्यवस्थित हळूहळू काढायची आकृती. आता इथे बघा EFG त्रिकोण EFG काढायचं आहे, ज्याच्यामध्ये बघा FG 5 सेंटीमीटर आहे. EFG कोण 90 मापाचा आहे, म्हणजे इथं काटकोनाचं चिन्ह दिलंय, आणि EG 7 सेंटीमीटर आहे EG. ठीक आहे, पहिला आपण FG काढूयात 5 सेंटीमीटर पाया. तर सुरुवातीला पाया काढायचा 5 सेंटीमीटरचा छानपैकी असा. तर हा पाया आपण काढला 5 सेंटीमीटरचा. F आणि G इथं लिहायचं 5 सेंटीमीटर. त्यानंतर F कोण 90 मापाचा आहे, तर आपल्याला अशा प्रकारे कोण मापक ठेवायचं इथं आणि 90 मापाचा कोण काढायचा आहे. अशा प्रकारे हा 90 मापाचा आपण कोण काढूयात इथून असा. ओके, हा झाला आपला 90 अंश मापाचा कोण. आता हा 90 मापाचा कोण काढल्यानंतर मला काय करायचंय, EG जे आहे ते 7 सेंटीमीटर आहे. मग कंपासमध्ये मी 7 सेंटीमीटर अंतर घेतो असं, आणि 7 सेंटीमीटर अंतर घेऊन मी G वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारतो. म्हणजे हा जो EG जो आहे मला मिळालेला, इथं पॉइंट मिळाला E, आणि EG ला मी जर जोडलं तर हा झाला EG तयार. त्रिकोण तयार झाला EGF किंवा EFG. इथं लिहायचं 7 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण हा काटकोन त्रिकोण काढू शकतो. ठीक आहे, याच्यानंतर ह्या आकृत्यांमधला 12वा प्रश्न आपल्याकडे आहे. यामध्ये आपल्याला LMN त्रिकोण काढायचा आहे, ज्याच्यामध्ये LM 6.2 सेंटीमीटर, कोण LMN 60 अंश आहे आणि MN 4 सेंटीमीटर आहे. तर सुरुवातीला पाया MN आपण 4 सेंटीमीटरचा काढून घेऊ. अशा प्रकारे 4 सेंटीमीटरचा पाया खूप छोटा आहे. इथं लिहायचं M आणि N, MN 4 सेंटीमीटर. आणि नंतर कोण M 60 मापाचा आहे. इथं कोण मापक ठेवायचं आणि अशा प्रकारे इथून मोजायचं 10 20 30 40 50 आणि 60 अंश मापाचा हा कोण काढायचा. इथे अशा प्रकारे कोण आपण काढून घेऊ. हा जो कोण आहे
हा झाला आपला 60 अंश मापाचा. त्यानंतर LM 6.2 आहे. कंपास मध्ये 6.2 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. एम वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा. हा कंस मारल्यानंतर इथे मला एक बिंदू मिळेल, तो बिंदू म्हणजे L पॉइंट, आणि L आणि N ला आपण अशा प्रकारे जोडून टाकू. याला जोडून टाकलं की हा झाला 6.2 सेंटीमीटरचा आणि त्रिकोण LMN आपला तयार झाला. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 12 प्रश्न झालेत. यानंतर 13वा प्रश्न आपण आपल्या डिजिटल बोर्डवरती बघूयात. प्रश्न क्रमांक 12 पर्यंतचे जे काही प्रश्न होते ते 12 प्रश्न 7 ते 12 पर्यंतचे जे प्रश्न होते 8 ते 12 हे आकृत्यांवर आधारित होते. आता पुढची गणित जी आहेत ती सगळी कॅल्क्युलेशन आणि सूत्रांवर आधारित आहे. तर बघूयात आता 13वा प्रश्न आपण आपल्या डिजिटल बोर्डवरती. तर बघा मित्रांनो पुढचा 13 नंबरचा जो प्रश्न आहे. आता 13 नंबरच्या प्रश्नात आपल्याला काय करायचंय, खालील कोणांच्या कोटी कोणांची मापे लिहायच्यात. तर पहिला आहे 35 अंश. तर 35 अंशचा कोटी कोण. कोटी कोण, कोटी कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटी कोण म्हणतात. त्याला आपण कोटी कोण म्हणतो. मग 35 चा कोटी कोण काय बाबा, 90 अंश वजा 35. 90 मधून वजा करायचं. 90 मधून 35 गेले, आपल्याकडे आले 55, म्हणजे 35 चा कोटी कोण 55 आला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे ए अंशचा कोटी कोण. ए चा कोटी कोण. ए चा कोटी कोण किती बाबा, 90 मधून ए वजा केले, 90 वजा ए अंश. 22 चा कोटी कोण. 22 अंशचा कोटी कोण. कोटी कोण 22 चा कोटी कोण काय बाबा, 90 अंश मधून 22 अंश वजा करायचे. 90 मधून 22 गेले, 68 आले, म्हणजे 90 चा कोटी कोण किती झाला, 22 अंशचा कोटी कोण झाला 68. फक्त 90 मधून वजा करायचे, बाकी काही नाही करायचं. आता चौथा जो प्रश्न आहे त्याच्यात जरा गडबड आहे, तिथं जरा गडबड होईल तुमची. 40 वजा x अंश. याचा कोटी कोण काढताना काय करायचं, 90 मधून वजा करायचं 40 वजा x. ठीक आहे. आता बघा 90 आपल्या जाग्यावर, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, आतली चिन्ह बदलली. अधिकचं वजा 40, वजाचं अधिक x. मला सांगा 90 मधून 40 गेले 50 आणि हा वजा x, तर 50 आणि हा अधिक x, 50 अधिक x अंश, म्हणजे 90 40 वजा x अंशचा कोटी कोण 50 अधिक x अंश असं येईल. तर चला पटकन हे प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकताय. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. तर बघा पुढचा जो प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पूरक कोण काढायचे आहेत. बघा पूरक कोण, खालील कोणांच्या पूरक कोणांची मापे. तर बघा पहिला जो आहे 111 अंश. पूरक कोण म्हणजे काय, ज्या कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला आपण पूरक कोण म्हणतात. मग 111 चा पूरक कोण काढण्यासाठी 180 वजा 111 आपल्याला करायचं आहे. आता 180 मधून 111 गेले, 180 वजा 111, शून्यातून 1 जात नाही, 10तून 1 गेले 9, इथे 1 आला, 8तून 2 गेले 6, इथे 1 आला, 169. 169 अंश. दुसरा आपल्याकडे काय 47 अंशचा पूरक कोण. 180 अंश वजा 47 अंश बरोबर किती झाले बाबा, 180 मधून आता 47 वजा करा. 10तून 7 गेले 3, हातच्याला आला 1, 8तून 5 गेले 3, 133 अंश. तर इथे येईल आपल्याकडे उत्तर 133 अंश. त्याच्यानंतर तिसरा आहे 180 अंशचा पूरक कोण. म्हणजे काय बाबा, 180 अंश वजा 180 अंश करू. 180 अंश वजा 180 अंश, 180 मधून 180 गेले 0. चौथा प्रश्न आपल्याकडे आहे 90 वजा x अंश चा पूरक कोण. याच्यासाठी काय करायचं, 180 मधून मला वजा करायचे. काय वजा करायचे, 90 वजा x करायचे. ठीक आहे. मग आता काय होईल, 180 आपल्या जाग्यावर, बाहेर वजा आहे, आतलं चिन्ह बदललं, अधिकचं वजा 90, वजाचं अधिक x. 180 मधून 90 गेले 90 आणि हा अधिक x, किती झाला बाबा उत्तर 90 अधिक x अंश. तर अशा प्रकारे हे पूरक कोण आपण काढू शकतो. पूरक कोण म्हणजे काय, ज्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना पूरक कोण. मग एखाद्या कोणाचा पूरक कोण काढायचा असेल तर 180 मधून त्या कोणाच्या मापाला वजा करायचं. तर अशा प्रकारे आपण 14वा प्रश्न सोडू शकतो. पुढे बघा, पुढे आहे खालील आकृत्या काढा. संलग्न कोणांची जोडी. संलग्न कोणांची जोडी म्हणजे बघा अशा प्रकारे संलग्न कोण म्हणजे जे एकमेकांना, ज्यांची सामायिक भुजा एक असते आणि अंतर्भाग भिन्न असतात. जसं इथं ABC आणि इथं DBC. बघा ABC आणि DBC, कोण ABC व कोण DBC
हे एकमेकांचे संलग्न आहे, ज्यांचा एक शिरोबिंदू समान असतो, एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग जे आहेत ते भिन्न असतात. पूरक कोण आहेत परंतु संलग्न नाहीत असे कोण? मग असे कोण काढा की जे बाबा कोण पूरक आहेत पण ते एकमेकांशी संलग्न नाही, म्हणजे ज्या कोणाच्या मापांची बेरीज 180 आहेत पण ते एकमेकांचे संलग्न नाहीत. मग एक कोण काढा असा 60 अंश मापाचा, ज्याचं नाव द्या एबीसी. एबीसी हा 60 अंश मापाचा एक कोण काढला. आणि दुसरा एक कोण काढा 120 अंश मापाचा, पी क्यू आणि आर हा झाला 120 अंश मापाचा. हे दोन वेगवेगळे कोण आहेत आणि हे दोन कोण एकमेकांचे पूरक आहेत. हा 60चा 120चा झाला. इथे संलग्न कोटी कोणांची जोडी, दोन कोण संलग्न आहेत आणि कोटी कोण आहेत. बघा संलग्न म्हणजे एकमेकांना जोडून आणि कोटी कोण आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. इथं 90 मापाचा कोण हा एक कोटी कोण आहे, संलग्न कोटी कोणांची, म्हणजे त्यांची बेरीज 90 अंश पाहिजे. बघा एक असा काटकोन समजा मी काढला आणि या काटकोनामध्ये दोन कोण काढले. हा समजा कोण 30 अंशाचा आहे आणि हा तुमचा 60 अंश मापाचा आहे. बघा ए बी डी आणि सी बी डी दोघं एकमेकांशी संलग्नपणे आणि दोघांची बेरीज 90 पणे एकमेकांचे कोटी कोण सुद्धा आहेत. तर ह्या अशा प्रकारे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही आकृत्या वेगळ्या सुद्धा काढू शकताय. ठीक आहे. 15वा प्रश्न. आता पुढे जाऊयात. पुढे आहे दोन संलग्न, आणखी एक संलग्न कोटी कोणांची जोडी. आत्ताच बघितलं संलग्न कोटी कोण. ठीक आहे. बघा इथे हा जो प्रश्न आहे, बाह्य कोणाचे जे प्रमेय आहे किंवा गुणधर्म आहेत त्यानुसार पी व क्यू यांची मापे समान आहे. म्हणजे हा कोण पी आणि हा क्यू यांची माप बाबा समान आहे. समजा पीचं माप एक्स म्हटलं, क्यूचं पण माप एक्स म्हटलं. कोण पी आर क्यू हा जो पी आर क्यू जो आहे याचं माप आहे 70 अंश. तर आपल्याला कोण पी आर टीचं माप, तर या कोणाचं माप काय? बघा कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर टी या दोघांची बेरीज असणार 180 अंश. कारण हे दोघे सुद्धा काय रेषीय जोडीतील कोण आहेत हे लक्षात घ्या. रेषीय जोडीतील कोण हे सगळे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यांची बेरीज 180 अंश असते. आता पी आर क्यूचं माप 70 अंश आहे अधिक कोण पी आर टी बरोबर 180 अंश आपल्या जागेवर. बघा कोण पी आर टी बरोबर आपल्या जागेवर 180 आपल्या जागेवर 170 अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 70 झाले. मग कोण पी आर टी बरोबर 180 मधून 70 गेले 110 झाले. कोण पी आर टीचं माप 110. चला पी आर टी झाला. आता कोण पी आणि क्यूचं माप काढायचं. आता लक्षात घ्या कोण पी अधिक क्यू अधिक आर त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, किंवा या कोणाचं माप बरोबर या दोन कोणांची माप असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. की बाबा आपण म्हणू शकतो कोण पी अधिक कोण क्यू बरोबर कोण पी आर टी. आपण म्हणू बाह्य कोण. बाह्य कोणाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म ही सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता. दोन पद्धती आहे या दोन कोणांची माप काढायच्या. काय बाबा त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, किंवा बाह्य कोणाचं माप पी आर टी या बाह्य कोणाचं माप या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. आणि या दोन कोणांना आपण काय म्हटलं, कोण पी बरोबर कोण क्यू बरोबर आपण म्हटलं एक्स. पीचं माप एक्स आहे, क्यूचं माप एक्स आहे आणि कोण पी आर टीचं माप 110 अंश आहे. इथे लिहायचं 110 अंश. एक्स अधिक एक्स 2x बरोबर 110 अंश. एक्स आपल्या जागेवर 110 आपल्या जागेवर. हे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, दोन भागिले झाले. मग एक्स बरोबर आपल्याकडे काय आलं 110च्या निम्मे 55 अंश. म्हणजे 55 अंशाचे हे दोन कोण झाले. ठीक आहे. आता 55 अंशाचे हे दोन्ही कोण असतील पी आणि क्यूचं माप 55. मग आपण लिहू शकतो बाबा या ठिकाणी माप कोण पी बरोबर एक्स बरोबर 55 अंश आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा माप कोण क्यू बरोबर एक्स बरोबर 55 अंश. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न पाहता येतील. तर सोपा प्रश्न आहे, नक्कीच तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा संकीर्ण प्रश्न संग्रह बराचसा मोठा आहे, बरेच मोठी व्हिडिओ आहे, परंतु आपल्याला व्यवस्थित बघावे लागेल. सगळे मुद्दे जे आहेत प्रश्न जे आहेत ते नीट व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. मोठी जरी असली तरी संपूर्ण बघणं गरजेचं आहे. आता इथं सोपे रूप द्यायचे. बघा पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत जर विचार केला 5 गुणिले 5चा घन पाया समान आहे आणि गुणाकार असेल तर अंशांची बेरीज होते. बघा 4 अधिक 3 होतं. 4 गुणिले 3. बघा 5चा 4 त्रिक 12 सॉरी बेरीज होते. बेरीज होते 4 अधिक 3.
घातांकांची बेरीज होते. पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज. तर 4 अधिक 3 करायचं, 5चा 4 अधिक 3 7वा घात. इथे काय करायचं, भागाकार असेल 2/3, भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करायची. कसं 6 वजा 9, घातांकांची वजाबाकी. गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज, भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी. फक्त पाया सारखा पाहिजे. 6 वजा 9, 2/3, 6 वजा 9 म्हणजे किती झाले, वजा तिसरा घात. एकदम सोपा आहे. आता इथे बघा 7/2 गुणाकार आहे, घातांकांची बेरीज 8 अधिक वजा 6 म्हणजे काय झालं बाबा, 7/2, 8 अधिक वजा वजा 6 म्हणजे 7/2, 8तून 6 गेले, दुसरा घात. असं आपल्याला सोडवता येईल. आता इथे एक लक्षात घ्या, 4/5 आहे आणि पलीकडे 5/4चा डोक्यावरती कुठलाच घात दिला नाही. एकदा मी पुस्तकामध्ये परत एकदा आपण प्रश्न मी पुस्तकात जरा व्यवस्थित बघून घेतो, कारण या प्रश्नामध्ये शेवटी काही घात वगैरे राहिलाय की नाही ते जरा आपल्याला चेक करून घेऊ, म्हणजे जरा बरं पडेल. बघा या प्रश्नामध्ये आपल्याला दिले 5/4च फक्त आहेत, घात वगैरे नाही दिला. बघा 4/5चा वर्ग आणि 5/4चा कुठलाच घात नाही, म्हणजे पहिला घात असतो. इथं आपण असं लिहू शकतो, 4/5 भागिले, इथं वर्ग आहे, इथं 4/5 आहेत ना, इथे पण 4/5च पाहिजे. इथे 5/4 आहे, 4ला वर नेऊ, 5ला खाली आणू, मग हा जो 1 आहे त्याचे वजा 1 होतात. ओके. आता भागाकार आहे, भागाकार असेल किंवा तुम्ही याला असे सुद्धा करू शकता. दुसरी एक महत्वाची पद्धत आहे, दुसरी पद्धत आहे, भागाकाराचा तुम्ही गुणाकार करू शकता. या 1ला पण विसरा. भागाकाराचा गुणाकार करताना 4/5चं 5/4चं 4/5 होतं. ओके, गुणाकार करून टाका. आता गुणाकार होत असेल तर काय होते, घातांकांची बेरीज होते. हे 2 आणि इथं काय नाही म्हणजे बाबा 1 असतो. मग 2 अधिक 1 हे काय झालं बाबा, 4/5चा घन, तिसरा घात. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. सोपे रूप द्या, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे. फक्त नियम माहिती पाहिजे. गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज आणि भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी, एवढं आपल्याला करायचं. पुढे बघा, किमती काढायच्या होता. मगाशी सोपं रूप होतं, आता किमती काढायच्या, कॅल्क्युलेशन करून उत्तर लिहायचं. आता इथं भागाकार आहे म्हणजे घातांकांची वजाबाकी. 17चा 16 वजा 16वा घात, 17चा 16तून 16 गेले 0वा घात, 17चा 0वा घात 1. कुठल्याही संख्येचा 0वा घात हा 1च असतो, हे लक्षात घ्या. आता 10चा वजा तिसरा घात म्हणजे काय झालं, 10चा वजा तिसरा घात, याचा अर्थ 1/10चा तिसरा घात. 1/3 घात आपण करू शकतो. जसं a/mवा घात म्हणजे 1/a mवा घात म्हणजे 1/a वजा mवा घात असं आपण लिहू शकतो. किंवा a वजा mवा घात असेल तर 1/a mवा घात असं आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे. मग तसंच 10चा वजा तिसरा घात आहे, त्याला आपण 1/10चा घात म्हणजेच घन केला आपण. मग 1/10चा घन किती, 1000 झालं. 2चा तिसरा घात आणि त्याचा पण दुसरा घात म्हणजे 2च्या घनाचा वर्ग. बघा a mवा घात आणि त्याचा पण nवा घात असेल तर a m गुणिले nवा घात, आपण हा नियम बघितलेला आहे. तसंच 3 गुणिले 2 6वा घात होईल. मग 2चा 6वा घात काय बाबा, 6 वेळा गुणाकार, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले गुणिले 2, 6 वेळा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. तर 6वा घात या ठिकाणी 64 येतो, एवढं लक्षात घ्या. आता 4चा 6वा घात गुणिले 4चा वजा 4था घात. आता गुणाकार आहे तर घातांकांची बेरीज म्हणजे 6 अधिक वजा 4 म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता, 4चा 6 अधिक वजा वजा 4था घात. 4चा 6तून 4 गेले दुसरा घात, 4चा दुसरा घात येतो 16, 4चा वर्ग 16 येतो. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील. ठीक आहे. हे तुम्ही लिहून घ्या. यानंतर लगेच आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. पुढचा प्रश्न पण बघू. तत्पूर्वी इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा याच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकताय. ठीक आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा. 18 नंतर 19वा प्रश्न बघा काय. 19वा प्रश्न आपल्याकडे सोडवा म्हणजे इथं आता बेरीज करायची. आता याला जरा आपण थोडंसं वेगवेगळं लिहून घेऊ म्हणजे जरा आपल्याला बरं पडेल. म्हणजे सगळी गणितं एकाच यावरती नको.
यांना जर आपण थोडंसं वेगळं 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 घेऊयात. बघा दुसऱ्या पेजवरती काही गणितं घेऊ या ठिकाणी. हे बघा ह्या पानावरती एक, ओके, आणि इथे पुढची गणित. ठीक आहे, चला. तर बघा इथे 16वं जे गणित आहे आपल्याकडे, 16वा जो 19वा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नामध्ये काय आहे, तर इथे बेरीज आहे आणि गुणाकार पण दिसतोय. बघा या प्रश्नात मला बेरीज करायची आहे, दोन कंसांची बेरीज. तर पहिलं काय लिहितो मी, 6a वजा 5b वजा 8c अधिक 15b अधिक 2a वजा 5c आहे. आता ए एका बाजूला घ्या, 6a इथे लिहिला, त्याच्या शेजारी 2a आहेत अधिक 2a वजा 5b आहे, त्याच्या शेजारी अधिक 15b वजा 8c आहे, त्याच्या शेजारी वजा 5c. 6 आणि 2 8, 8a वजा अधिक वजा बाकी. 15तून 5 गेले 20, 20b, सॉरी 15तून 5 गेले 10, 10b. ओके, 15 अधिक 5 20 होतात, 15तून 5 गेले 10b. आणि इथं वजा वजा अधिक, 8 आणि 5 झाले 13, वजा आहे म्हणून वजा 13c. तर अशा प्रकारे आपल्याला इथं बेरीज करता आली पाहिजे. बेरीज नंतर इथं आपल्याकडे गुणाकार करायचा आहे. गुणाकार 3x अधिक 2y या कंसाने 7x वजा 8y ला गुणायचे. तर पहिलं काय करायचं, एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणत असताना पहिले या 3x ने 7x वजा 8y या कंसाला गुणायचं, नंतर 2y ने 7x वजा 8y या कंसाला गुणायचं. पहिला आपण गुणूयात 3x ने 7x वजा 8y ला, आणि नंतर गुणूयात अधिक 2y ने 7x वजा 8y ला. ठीक आहे, बघा 3x गुणिले 7x, 3x गुणिले 7x आणि 3x गुणिले 8y, फक्त हे वजा आहे म्हणून वजा 3x गुणिले 8y. तसंच पलीकडं अधिक 2y गुणिले 7x, 2y गुणिले 7x आणि हे वजा 2y गुणिले 8y. बघा आता काय होईल, 3 7 21, x आणि x, x चा वर्ग, x गुणिले x, x चा वर्ग, वजा 3 8 24, x आणि y म्हणून xy, अधिक 2 7 14, yx म्हणजेच xy, वजा 8 2 16, y गुणिले y, y चा वर्ग. इथं आपल्याकडे येतील 21x वर्ग वजा अधिक वजा बाकी, 24तून 14 गेले 10, 10xy, 24तून 14 गेले 10xy आणि हे वजा 16y चा वर्ग. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. यामध्ये बेरीज सुद्धा दिसते आणि गुणाकार पण कसा करायचा, या प्रकारचे आपण गणित मागे सुद्धा ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. ओके, चला पुढचा प्रश्न, पुढचे दोन प्रश्न अजून याच्यामध्ये आहेत. बघा इथे वजाबाकी आहे आणि वजाबाकी आहे. बघा वजाबाकी करताना आपण काय करतो, 7m वजा 5n, वजा आहे आतली चिन्ह बदलली, वजाचं झालं अधिक 4n, वजाचं झालं अधिक 11m. आता m एका बाजूला घेऊ, 7m आपल्या जागेवर, वजा 7m च्या जागेवरती हे अधिक 11m घ्या. ओके, वजा 5n आहे आणि त्याच्या शेजारी 4n घ्या. आता 7 आणि 11 झाले 18, 18m आणि वजा अधिक वजा बाकी, 5तून 4 गेले 1, 1n म्हणजे फक्त n, वजाचे चिन्ह मोठ्या संख्येचं. इथे काय होईल बघा, 11m वजा 12n अधिक 3p, जसंच्या तसं. इथे कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलली, अधिक अधिक 9m चं वजा 9m होईल, अधिक 7n चं वजा 7n आणि वजा 8 चं अधिक 8p झालं. ओके, आता 11m च्या शेजारी मी लिहिणार वजा 9m ला. ओके, वजा 12n आहे त्याच्या शेजारी लिहिणार मी वजा 7n ला, आणि अधिक 3p च्या शेजारी मी लिहिणार अधिक 8p ला. झालं, 11तून 9 गेले 2m, वजा वजा अधिक 12 आणि 7 झाले 19, वजा 19n आणि 8 आणि 3 11p. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, बघा चला हे लिहून घ्या, यानंतर पुढे बघू आपण पुढचे काही प्रश्न. चला पुढे बघा, पुढे 20वा प्रश्न आपल्याकडे आहे. यानंतर या प्रश्नात काय बघा, खाली समीकरणे सोडवा. ही समीकरणं सोडवायची, एकदम सोपं आहे. x आणि y ची किंमत काढायची. बघा इथं आपण काय करणार, 4 ने x अधिक 12 ला गुणू, 4 गुणिले x 4x, 12 चौक 48 बरोबर 8 आपल्या जागेवर.
4x आपल्या जागेवर लिहा, 8 आपल्या जागेवर घ्या. हा 48 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 48 झाले. मग 4x बरोबर 8 वजा 48. 8तून 48 जात नाही. 48तून 8 गेले 40, फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह. x बरोबर वजा 40 आपल्या जागेवर, 4 गुणिले इकडे आले भागिले 4 आणि x बरोबर 4 10 40, वजा आहे म्हणून वजा 10. अशा प्रकारे आपल्याकडे x ची किंमत आली. y ची किंमत काढायची. मग सगळे y एका बाजूला, 3y आपल्या जागेवर अधिक 5y इकडे आले वजा 5y, वजा 6 आपल्या जागेवर अधिक 4 पलीकडे गेले वजा 4, 3 वजा 5 वजा 2y, वजा वजा अधिक 6 आणि 4 10 वजा 10. आता आपण काय करू, या दोन्हीकडची वजा वजा चिन्ह घालून टाकू, चिन्ह बदलू. या वजाचं अधिक 2y अधिक वजाचं अधिक 10, y आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर y ची किंमत काढायची म्हणून फक्त y ला इथे ठेवायचं. 10 पण आपल्या जागेवर, हा 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 2 भागिले झाले. मग y बरोबर 2 पंचे 10. बघा y बरोबर आपल्याकडे येईल 5 येईल. इकडे x बरोबर वजा 10 आणि पलीकडे y बरोबर 5. ठीक आहे. आता हा प्रश्न लिहून घ्या. यानंतर आपल्याकडे पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पण सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा इथे योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा 3/7 वजा 3 आणि त्याचा पण वजा तिसरा घात आणि त्याचा पण चौथा घात. मग जर अशा प्रकारे असेल तर या घातांकांचा गुणाकार होतो, म्हणजे 3 चौक 12 होतं. किती होतं? 3 चौक 12. फक्त काय 3 चौक 12 म्हणजे 3/7 3 चौक 12. फक्त इथं एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 12वा घात. बरं का, 3/7 वजा 12वा घात. आता याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये वजा 12वा घात ऍक्च्युली, पण हा 3 ऑप्शन पकडा इथं. हा ओके ओके ओके, लक्षात घ्या 3/7 वजा 12वा घात, पण 3/7 वजा 12वा घात इथे नाहीये. मग एक लक्षात घ्या, a/m चा बघा a/b चा जर का आपल्याकडं वजा m वा घात असेल तर आपण काय करतो, b/a चा m वा घात करतो. इथं अंशाच्या जागेवर छेद, छेदाच्या जागेवर अंश करतो, म्हणजे खालची संख्या वर, वरची संख्या खाली नेतो आणि इथं ऋण धन होतं. तसंच इथं 3/7 ऐवजी 7/3 करा आणि मग इथं वजा 12चा ऐवजी अधिक 12वा घात येईल, म्हणजे 7/3 12वा घात हे उत्तर या ठिकाणी करेक्ट असू शकतं. ओके, पुढे बघू पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नात काय दिले, याचं सरळ रूप काय बाबा. बघा 5 भागिले असं तर त्याचं गुणिले होतं, 3/2 होईल 2/3 वजा 1/3. 5 दुने 10, 10/3 वजा आपले 1/3. छेद समान आहे 3 एकदाच आणि 10 वजा 1 10 वजा 1. 10तून 1 गेले 9 राहिले आणि भागिले 3. आता काय होईल, 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर किती आलं, 3 आलं. आता 3 उत्तर आहे का बाबा, यस. पहिला ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये माझं उत्तर 3 आहे. संपला विषय. पुढे बघा, पुढचं आपल्याकडे आहे इथे 3x वजा 1/2. बघा याच्यात इथं काय दिले, 3x वजा 1/2 बरोबर 5/2 अधिक x. x ला ह्या बाजूला घेऊ, अधिक इकडे आले वजा x. 5/2 आपल्या जागेवर, वजा 1/2 पलीकडे गेले अधिक 1/2. 3तून 1 गेले 2x. इथं 2 छेद एकदाच लिहून टाका. 5 अधिक 1 5 अधिक 1 2x आपल्या जागेवर, 5 अधिक 1 6/2. आता या ठिकाणी 2x आपल्या जागेवर, बेत्रिक 6 म्हणून इथं राहील 3. x आपल्या जागेवर, 3 आपल्या जागेवर, 2 गुणिले इकडे आले भागिले 2 3/2. 3/2 आहे का बाबा, चौथा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. तर असं जरा कॅल्क्युलेशन करून आपल्याला ही उत्तरं काढायची, अंदाजे उत्तरं लिहायची नाहीत. ओके, आता इथे खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे. आता पहिल्या पदावलीची किंमत बघा 10 त्रिक 30 अधिक 5 अधिक 2 किती 7 झालंय, 30 अधिक 7 37, याचीच 37 येते. बाकी बघा 40, बाकी कोणाचीच येणार नाहीये, म्हणजे पहिला ऑप्शन आपल्याला पटकन भेटला, ऑप्शन 1 करेक्ट आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे हे 5च गणित होती बहुपर्यायीमध्ये आणि अशा प्रकारे संकीर्ण प्रश्न संग्रह एक आपण बघितलाय. आपल्या पहिली जी आपली 6माही परीक्षा असते तिथपर्यंतचा भाग आपला झालाय. आता पुढची व्हिडिओ आपण लवकरच बघूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो सराव संच आहे, पुढचं जे प्रकरण आहे 9 त्यावर चर्चा करू. आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय सर्वांना, धन्यवाद.